नमस्कार मित्रांनो, आता आपण समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणातला सराव संच 2.2 सोडवतोय आणि त्यातलं तिसरं उदाहरण जे आहे ते आपण आता सोडवणार आहोत. आता हे उदाहरण काय आहे बघा. तर इथे P आणि Q या दोन समांतर रेषा दिल्यात आणि त्यांच्या ज्या छेदिका आहेत L आणि M या देखील एकमेकींना समांतर आहेत. म्हणजेच P आणि Q या समांतर रेषा आहेत आणि त्या L आणि M च्या छेदिका आहेत आणि L आणि M या समांतर रेषा आहेत आणि त्या P आणि Q च्या छेदिका आहेत. अशा या सगळ्या रेषा एकमेकींच्या छेदिका आहेत आणि आपल्याला दिलंय काय तर एक कोन दिलाय 80 अंशाचा आणि त्याच्यावरून आपल्याला कोन A चं माप काढायचंय, कोन B चं माप काढायचंय आणि कोन C चं माप काढायचंय. हे गणित सोडवायला अतिशय सोपं आहे. तर आपण आता ते सोडवूया. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. आता इथे आधी लक्षात घ्या, आपल्याला एकच कोन दिलाय 80 अंशाचा हा. आता ह्या कोनाचा आपल्याला बाह्य व्युत्क्रम कोन बघायचा आहे. बाह्य व्युत्क्रम कोन, तो बाह्य व्युत्क्रम कोन कुठला आहे तर तो हा C आहे आणि बाह्य व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. म्हणून मेजर अँगल C बरोबर किती झाला 80 अंश असं थेट उत्तर आपल्याला मिळतं. या 80 अंश कोनाचा बाह्य व्युत्क्रम कोन हा C आहे, त्यामुळे त्याचंही माप 80 अंश होतं. ठीक आहे. आता इथे आपण आधीच बघितले की L आणि M या रेषा एकमेकींना समांतर आहेत आणि P आणि Q देखील एकमेकींना समांतर आहेत. त्याच्यामुळे या C चा संगत कोन कुठला आहे? C चा संगत कोन तो कुठला आहे तर तो आहे कोन B. C चा संगत कोन B. कारण काय, P आणि Q या समांतर रेषा आहेत आणि M ही त्यांची छेदिका आहे. त्याच्यामुळे C चा संगत कोन कुठला होतो? कोन B. म्हणून मेजर अँगल B किती झाला? तो देखील झाला 80 अंश. कारण काय, संगत कोन हे एकरूप असतात. आता आपल्याला एकच कोन काढायचा राहिला आणि तो आहे कोन A. तर तो कसा काढायचा ते बघू आपण. इथे A चं माप काढण्यासाठी आपल्याला त्याचा आंतरकोन म्हणजे हा कोन विचारात घ्यावा लागणार आहे. हा मी इथे अजून एक लाल रेख काढून दाखवतो. हा कोन आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे, बरोबर आहे. पण हा कोन काय आहे तर तो B चा विरुद्ध कोन आहे. म्हणून तिसरी पायरी काय झाली, B चा विरुद्ध कोन. आणि विरुद्ध कोन हे नेहमी एकरूप असतात. म्हणून किती झाला तो कोन? हा कोन किती झाला? म्हणून हा कोन देखील झाला 80 अंश. B चा विरुद्ध कोन बरोबर 80 अंश. म्हणजे आपल्याला हा 80 अंशाचा कोन मिळाला. आपल्याकडे A हा कोन इकडे आहे आणि त्यामुळे चौथा मुद्दा काय आला आपला तर कोन A आणि 80 अंशाचा कोन हे काय झाले, हे आंतरकोन झाले. आंतरकोन बरोबर. आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? ती असते 180 अंश. म्हणून आपलं समीकरण काय होईल तर A अधिक 80 अंश बरोबर 180 अंश. म्हणून काय झालं, A बरोबर 180 अंश वजा 80 अंश म्हणजे जे किती झाला. म्हणून A बरोबर 100 अंश. कळलं? आपण काय केलं, पहिल्यांदा आपल्याला दिला होता हा 80 अंशाचा कोन, त्याचा बाह्य व्युत्क्रम कोन बघितला, तोच काय आहे तो कोन C आहे आणि म्हणून तो देखील 80 अंश झाला. या C चा संगत कोन कुठला आहे तर तो B आहे. म्हणून B चं माप किती झालं 80 अंश. B चा विरुद्ध कोन कुठला आहे तर तो हा आहे. म्हणजेच तो काय आहे, A चा आंतरकोन आहे. म्हणून आपण हे समीकरण लिहिलं A अधिक 80 बरोबर 180. त्यावरून A ची किंमत किती मिळाली 100 अंश. आलं लक्षात? म्हणजेच A मिळाला 100 अंश, B मिळाला 80 अंश आणि C देखील मिळाला 80 अंश. अशा प्रकारे आपण कोन ABC ची मापं काढलेली आहेत आणि हे या उदाहरणाचं उत्तर आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय
तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. नुसते व्हिडिओ बघू नका, कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.